अजितदादाचा स्टार प्रचारक तुम्हाला बघायचा आहे का? बघा मग. भूतवर राग करू नका. उद्या डोक्यावर बर्फ ठेवा, तोंडात साखर ठेवा, मतदान सगळं करून घ्या. मग परवा दिवशी सोडा माझ्यावर काय काय नाही. धनंजय मुंडे याला डीएम म्हणते. तर हा काय म्हणतोय? बूथवर रागाला जाऊ नका, डोक्यावर बर्फ ठेवा, तोंडात साखर ठेवा आणि मतदान करून घ्या आणि सकाळ उठून माझ्यावर सोपवा. म्हणजे हा काय करणार? काय होतो ह्या बोलण्याचा अर्थ? हा काय करणार? कटकारस्थान करणार, त्या लोकांच्या अंगावर गुंड घालणार, त्यांना मारण्याच्या धमक्या देणार, त्यांना मारण्यासाठी गाड्या देणार. हे असले ह्याचा उद्योग. ही जर भर सभेत सांगायला लागला की माझ्यावर सोपवा, तर मग ह्याला कुणाचा हात आहे? ह्याला सरकारचाच हात आहे ना, सत्ताधारी लोकांचाच ह्याला हात आहे. म्हणून तर हा असा बोलतोय माझ्यावर सोपवा. म्हणजे काय, ही काय दम देऊन ही करतोय का? सरळ सरळ ही दमाची भाषा झाली ना. मग हे सरकारला दिसत नाही का गोरगरीब जनतेवर कसं अन्याय करतय? ही कटकारस्थान करणार त्या लोकांचं. ह्याच्या डोक्यात काय शिस्त आहे? कोणाच्या बद्दल ह्याचा विरोध आहे ह्याच्या डोक्यात, त्यांच्याबद्दल. आणि ही त्यातनं ती त्यांचा काटा काढणार. तसा बी हिचा धंदाच आहे ना, गोरगरिबांचं काट काढायचं. पिलावळ ह्यानं पाळलेलीच आहे, कटकारस्थान करायचं. ह्याला दुसरा उद्योग काय आहे? आणि ह्याला सरकार पोचतंय म्हणून तर हे असं बोलतंय ना. काय एवढं सगळं बोलत असताना, एवढं सगळं ती परवाचं पण जरांगे पाटलांना मारण्याचं कटकारस्थान रचलेलं रेकॉर्डिंग असताना का बरं ह्याच्यावर कारवाई होत नाही? सर्वसामान्य जनतेने ह्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की गरीबाचं जर एखाद्याचं रेकॉर्डिंग सापडलं असतं तर काय केलं असतं ह्या लोकांनी? काय केलं असतं? पोलीस प्रशासनानं घरात नेऊन उचलून नेलं असतं. पण ह्याला तसं नाही. ह्याला स्टार प्रचारकच केलं डायरेक्ट. हे असली लागते तीच त्यांना. ह्यांना पोचल्याशिवाय ती मोठी होत नाही. ती ह्यांनी ठरवलंय मी तुझं झाकून घे, तू माझं झाकून घे. गोरगरिबाची आई कशी का घालना? नवरी मरू दे नाही तर नवरा मरू दे. जेवायला झालं, बा झालं, सत्ता आपल्या हातात आली, विषय संपला हो ह्या लोकांचा. ह्यांना महाराष्ट्रातल्या नागरिकांनी ह्यांना बरोबर ओळखायला पाहिजे आणि त्यांच्या भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे. आपण काय करतो? चाल ढकल करतो आणि इलेक्शन आले का पुन्हा त्यांचीच खेटर चाटत बसतो. त्यामुळं ही अशी माजले ही जी अशी माजलेली लोक आहेत ती ना, त्यांना त्यांची जागा दाखवायला लागते. त्याशिवाय ही वटणीवर येत नाही ती. आणि जोपर्यंत सामान्य जनता मनावर घेत नाही अशा गोष्टी, तोपर्यंत ही औलादी सुधरत नाही. ह्या महाराष्ट्रात अशाच घटना होत राहणार की माझ्यावर सोपवा, मी बघतो. बघा तुम्ही, कटकारस्थान रचा नाहीतर जीव मारून टाका. तुम्हाला हाय सरकार मोकळं सोडायला. कारण सत्ताधारीच्या लोकांचं छत आहे ना तुमच्यावर. त्यामुळं सगळं तुमची ही नाटकं चालली ती ना. आमच्यासारखं सर्वसामान्य माणसासारखं जर जीवन असतं ना तुमचं, कधीच खडी फोडायला गेला असता. संतोष भाईच्या मर्डरमध्येच त्यातनं सुटला म्हणून पुन्हा जरांगे पाटलाच कटकारस्थान केलं आणि त्यातनं सुटला म्हणून आता अजून भर सभेत बोलतोय माझ्यावर सोपवा ह्याच्यावर. ही सगळी महाराष्ट्रातली जनता मारून टाकणार आहे.